आता काय झाली बुधवारी मग दत्त जयंती, गीता जयंती. आता काय दत्त जयंती बघा. ही जी मंगळवारी गीता जयंती झाली, तर दत्त जयंती बघा. ब्रह्म विष्णू महेश ही त्यांच्या बायकांचं ऐकून आणि कुणाचं सत्व पाहायला गेले होते, अनुसयाचं. आणि मग तिनं नवऱ्याचं नाव घेऊन आणि मंतून पाणी शिपाडलं आणि ते पाणी शिपाडल्यानंतर ते ब्रह्मविष्णू बालक झाले काय, आणि दत्तात्रयाचा जन्म झाला. बघा, वाईट वासना ठेवून बायकोचं ऐकून तिन्ही देव सत्व पाहायला गेले होते, म्हणून दत्तात्रयाने त्याची सुधारणा केली. दत्ताने काय केलं? ब्रह्म विष्णू महेश. ब्रह्म म्हणजे जन्म देणारा, विष्णू म्हणजे सांभाळ करणारा, आणि नाश करणारा शंकर, असे 3 रूपं होते. आणि त्यांनी ते एक रूप घेतलं आणि दत्ताने काय केलं? ब्रह्मचर्याचं पालन केलं. कोणची सत्ता भोगली नाही. आणि काय साबरी विद्या करतं, समाजाच्या कल्याणा, जे संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. आणि मग त्याने काय केलं? 9 नाथ तयार केले, 9 शिष्य केले. आणि 9 शिष्यांनी सुद्धा काय केलं? लग्न केलं नाही, ब्रह्मचर्याचं पालन केलं. आणि कोणची सत्ता भोगली नाही, काय राज्य भोगलं नाही. आणि जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती म्हणून पुढं कलियुग येणारे, या कलियुगामध्ये अन्याय होणारे, अत्याचार होणारे, हे होण्याकरता दत्ताने काय केलं? हे 3 रूप अंश घेतले आणि 9 शिष्य केले. आणि त्यांनी कोणत्याही स्त्रीचं हे केला नाही. आणि मग मच्छिंद्र आणि मैनावती, मन आवरत नाही स्त्रीचं आणि पुरुषाचं, म्हणून ते उदाहरण दिलेले. तर ते सुद्धा त्यांच्या चुका झाल्या, ते आपल्याला दाखवून दिले. म्हणून आता ही दत्त जयंती, या दत्त जयंतीला काय करा? समाजाची साबरी विद्या, जगाच्या कल्याणा, जगा आणि जगू द्या. ही जी भारतीय संस्कृती, मी जगल आणि त्याला जगेल, ही भारतीय संस्कृती दत्ताने उभी केली. आपण तिचं पालन करा. मी थोडं खाईल आणि त्याला थोडं देईल, ही संस्कृती. आज मोठमोठे कोट्याधीश आहे. आज हिरोबाई अंबानीकडे इतका पैसा आहे का तो त्याला खपत नाही. आणि आज शेतकरी जो आहे, शेतकरी काय आहे? आज हवादिल झालेला आहे, गोरगरीब आहे. आणि मग यांना जर सहकार्य केलं तर त्यांची उन्नती होईल. म्हणून जगा आणि जगू द्या ही संस्कृती उभी करण्याकरता हे दत्ताचे विचार आहे. दत्त म्हणजे तू जग आणि त्याला जगू दे. नवनाथांनी तेच केलेलं आहे. आणि आज ती संस्कृती उभी करण्याकरता ही दत्त जयंती आली. या दत्त जयंतीच्या दिवशी आपण संकल्प करूया का मी खाईल आणि त्याला देईल. जो गोरगरीब आहे, होणारा अन्याय आहे, त्याला मी दूर करील. मी मेल्यानंतर माझी संपत्ती इथंच राहणार आहे. मग मी जिवंत आहे तोपर्यंत माझी संपत्तीचा उपयोग, जो भुकेलेला आहे, जो संकटात पडलेला आहे, त्याला मी मदत करीन. हे दाखवणारा उत्सव म्हणजे हा दत्त जयंती. या दिवशी संकल्प का माझ्यापाशी जी थोडीफार संपत्ती आहे, मी ज्याच्यावर अन्याय होतो, जो संकटात आहे, त्याला द्या आणि त्याचं कल्याण करा. भारतीय संस्कृती उभी करा. म्हणून हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.